नमस्कार, मी कावेरी जमझडे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते। आज आपण बघणार आहोत नवोदय स्कॉलरशिप आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असा घटक तो म्हणजे संख्यांचे प्रकार। आज आपण बघणार आहोत संख्यांच्या। तर संख्या जर म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे नंबर्स। आपण 1 2 3 आपण पहिल्यापासून शिकत आलो। तर ह्या नंबर्सचे पण वेगवेगळे टाइप पडतात, हे आज आपण बघणार आहोत। त्यातला पहिला टाइप म्हणजे कोणता, तर नैसर्गिक संख्या। मग नैसर्गिक संख्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात, तर त्याला आपण म्हणतो नॅचरल नंबर। बघा, पहिला प्रकार आहे आपला नैसर्गिक संख्या आणि नॅचरल नंबर। त्यांना आपण मराठीत मोज संख्या असं पण म्हणतो। ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो, 1 2 3 अशा वस्तू दिलेल्या असतात, मग ती प्रत्येक वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्यांना मोज संख्या किंवा नॅचरल नंबर। याची अत्यंत साधी आणि सोपी गोष्ट म्हणजे काय व्याख्या करता येईल, ज्या संख्या 1 पासून किंवा 1 पासून सुरू होतात त्यांना आपण नैसर्गिक नंबर म्हणतो किंवा त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। बघा, the natural numbers start from 1. That numbers are called natural numbers. For example, कुठले तर 1 2 3 4 5 आणि अशा पुढे भरपूर सारे। आता याच्यावर पण आपल्याला सब क्वेश्चन मध्ये सगळ्यात जर स्मॉलेस्ट नॅचरल नंबर किंवा सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या सांगायची असेल तर ती कोणती असणार आहे, ती असणार आहे 1। आणि पुढे डॉट 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 लिहिलेलं आहे म्हणजे काय, तर पुढची जी संख्या आहे ती आपण पुढे आपण लाख अब्ज पर्यंत किंवा कोटी दशकोटी अब्ज इथपर्यंत ते आपण मोजू शकतो, पण त्याच्या पुढे पण काही युनिट आहे ते आपण मोजता येणार नाही। इथपर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्या असतात, म्हणून आपल्याला पहिली जी आहे सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या स्मॉलेस्ट नॅचरल नंबर सांगता येतो, पण सगळ्यात बिगेस्ट किंवा सगळ्यात मोठा नॅचरल नंबर सांगता येत नाही। हा झाला संख्यांचा पहिला प्रकार, नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर। संख्यांचा दुसरा प्रकार म्हणजे काय, आता जर आपण इथं बघितलं त्याच्यामध्ये 0 नाहीये, डायरेक्ट आपल्याला 10 मध्ये 0 दिसतो, पण ज्या पहिल्यांदा जर कसला शोध लागला असेल तर तो 0चा आहे ना, म्हणून 0 पासून आपण जेव्हा आपल्याला नंबर दिलेला असेल बघा 0 1 2 3, मग हा 0 पण एक नंबर आहे ना, मग हा नंबर ज्या संख्यांमध्ये समाविष्ट केला जातो किंवा इन्क्लूड केला जातो त्यालाच म्हणतात पूर्ण संख्या किंवा त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात होल नंबर। बघा, पुढचा प्रकार आहे पूर्ण संख्या किंवा होल नंबर। मग जशी नैसर्गिक संख्यांची व्याख्या आपण केली की ज्या संख्या 1 पासून सुरू होतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात, तसंच पूर्ण संख्या किंवा होल नंबर, द नंबर दॅट नंबर स्टार्ट फ्रॉम 0 इज कॉल्ड होल नंबर। जे नंबर 0 पासून सुरू होतात त्यांना आपण काय म्हणतो, तर होल नंबर म्हणतो। बघा, ज्या संख्या 0 पासून सुरू होतात त्यांना पूर्ण संख्या म्हणतात, त्यांना पूर्ण संख्या म्हणतात। उदाहरणार्थ बघा कोणते आहेत ते, तर 0 1 2 3 4 आणि पुढे डॉट डॉट। याच पद्धतीने स्मॉलेस्ट होल नंबर किंवा लहानात लहान पूर्ण संख्या किंवा सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे आणि सगळ्यात मोठी पूर्ण संख्या ही काही आपल्याला सांगता येत नाही, बिगेस्ट होल नंबर काही आपल्याला सांगता येत नाही। आणि याच्या पुढे हा जो पूर्ण नंबर आहे हे आपण कशाने शो करतो, तर याचा सिम्बॉल आहे तो म्हणजे कॅपिटल W। आणि नॅचरल नंबर कशाने शो करतात, तर कॅपिटल N। हे यांचे सिम्बॉल आहेत। W म्हटलं की होल नंबर, ज्यामध्ये 0 पण असतो आणि 1 2 3 म्हणजे सगळेच नॅचरल नंबर पण असतात। नॅचरल नंबर मध्ये 1 पासून तर काउंटिंग होत नाही, इथपर्यंत अनंतापर्यंत हे काय असतात, नॉट डिफाईन्ड। सगळे जे नंबर आहेत आपण डिफाईन करू शकत नाही किंवा अनंत नंबर आहेत जे आपण मोजू शकत नाही। हे डॉट 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 आपण लिहिलेलं आहे म्हणजे काय, तर आपण तिथपर्यंत शेवटच्या नंबर पर्यंत पोहोचू शकत नाही। असे हे 2 संख्यांचे प्रकार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.